सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. चालू असणारा सामना नायरा 11 वराळे यांच्या विरोधामध्ये असणारा संघ स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मुंबई यांच्याकडून गोलंदाजीचा मारा करेल तो सुमित, तर त्याचा सामना करेल तो पुणे यांच्याकडून लाला. पहिला चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि बघता बघता चेंडू जाईल सीमा. शंकर जाधव, विजय जाधव आरपीआयचे कार्यकर्ते या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे, आनंद चव्हाण आरपीआयचे कार्यकर्ते यांना विनंती आहे की कृपया करून स्थानापन्न व्हायचंय. आताचा षटकार असणार आहे. ओके, 2 चेंडू संघाची धावसंख्या झालेली ती 6 धावा. तर बघूयात आपल्या संघासाठी मोठमोठे फटके या ठिकाणी लालाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि क्रिकेटचा या ठिकाणी अद्भुत आनंद तुम्हाला इथे घेता येणार आहेत.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारे समजू शकलं नाही. बघता बघता पण एक धाव पूर्ण, एक धाववरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी, चेंडू जाईल सीमारेषेपार. हा येतोय तो चौकार. पुन्हा एकदा जे सज्ज असेल, कुठल्याही प्रकारचा चेंडू जयेशला या ठिकाणी समजू शकला नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी म्हणता येईल. उत्कृष्ट असा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी समजू शकला नाही. निर्धाव चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 11 धावा. बघूया आपल्या संघासाठी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं असं षटक घेण्यासाठी कोणाला आमंत्रित केले जाते. दोनही तगडे ताकदवर संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये आपणास पाहावयास मिळत आहेत. संधी मिळली, संधीचं सोनं करतोय का ते पाहणे देखील तितकंच गरजेचं आहे. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये. आणि या ठिकाणी डॉट चेंडू असणार आहे. उत्कृष्ट असं सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून, विकीच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे. आणि लालाला बाद करण्यासाठी कित्येक डाव त्याने आखलेले आहेत, कित्येक योजना त्याने आखलेल्या आहेत, परंतु तो कोणाच्याही ताकास तूर लावू देत नाहीये. तर गोलंदाजाच्या नागात दम आणतोय. पहा, तो सर्व डाव उधळून लावतोय. चौकार. पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकलेला नाहीये. गडी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल समीर शिंदे.
लालाची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल समीर. उत्कृष्ट असं गोलंदाजी या ठिकाणी विक्कीच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धेला 2 पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. अनिकेत मामा सायलेकर, वसंत शिंदकर जे उत्कृष्ट असे पंच या ठिकाणी लाभलेले आहेत. उर्फ डिंगडॉंग. अध्यक्ष सूर्यकांत साहेब त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात. उत्कृष्ट असा चेंडू, तितकंच सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण. बघता बघता एक धाव पळून पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. लोणावळ्यातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची असणारी ही स्पर्धा संघर्ष चषक 2024. थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदल होताना पुन्हा एकदा जयेश सज्ज. विक्कीची सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तर त्यासमोर कुठल्याही प्रकारचा तो चेंडू, प्रत्येक चेंडू त्याने वेगवेगळे या ठिकाणी टाकलेले आहेत. आताचे निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, सुंदर अशी गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन विक्की आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत आहे या ठिकाणी. आणि त्यासमोर असणारा फलंदाज देखील तितकाच तगडा ताकदवार आहे. बघूया त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून मोठमोठे फटके या ठिकाणी येतात की का. पंचांचा इशारा मात्र असेल वाईड बॉल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सम्यक क्रांती फाउंडेशन लोणावळा आयोजित चालू असणारी टेनिस बॉलची सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी मोठमोठे तुम्हाला या ठिकाणी फलंदाज, गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत. उत्कृष्ट असा चेंडू, कुठल्याही प्रकारचा चेंडू जयेशला या ठिकाणी समजू शकला नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 17 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा क्रिकेटच्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात होते. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल विशाल. मुंबईकडून गोलंदाजीचा मारा करेल तो विशाल, तर त्याचा सामना करेल तो समीर. बघूया आपल्या संघासाठी साजेशी अशी खेळी करतोय का समीर. पहिला चेंडू या ठिकाणी, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. सुंदर असं देखणं आयोजन या ठिकाणी संघर्ष चषक 2024
स्पर्धेला लाभलेली बक्षिसे प्रथम क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक 25,000. मालिकावीरसाठी या ठिकाणी LED TV असणारे व ट्रॉफी असणारे. उत्कृष्ट असा चेंडू, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण पंच आपल्या निर्णयावर मात्र ठाम असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल, तर त्याचा सामना करेल तो जयेश. उत्कृष्ट असा चेंडू, तितकाच देखणा असा फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार, षटकार. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजदादा दाभाडे यांचं देखील सहर्ष स्वागत. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी, सुंदर असं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू या ठिकाणी, सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. या ठिकाणी फलंदाजाला कोणतेही चेंडू तो समजू देत नाही. प्रत्येक चेंडू हा काहीतरी वेगळा टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, बघता बघता एक धाव पळून पूर्ण, दुसरा चौटी धावायचा प्रयत्न देखील यशस्वी ठरलेले आहे आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. बघता बघता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 26 धावा. पंचांचा इशारा या ठिकाणी नो बॉल असेल. पंच आत्ताच काय, अथक प्रयत्नातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. पंच आत्ताचा निर्णय काय? वाईट, वाईट, ओके. ओके, हा हा. पुन्हा एकदा विशाल सज्ज, त्याचा सामना करेल तो समीर. बघूया त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून मोठमोठे फटके या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे का. पंचांचा इशारा वाईट. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, बघता बघता एक धाव पळून पूर्ण आणि
संघाची धावसंख्या झालेली ती 29 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 29 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले ते साई स्पोर्ट्सचे असणारे सर्वेसर्वा उमेश कदम. पुणे यांच्याकडून गोलंदाजीचा मारा करेल, तर त्याचा सामना करेल जयेश सईद. उत्कृष्ट असं देखणं असं आयोजन या ठिकाणी संघर्ष चषक 2024च्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. बघूया आपल्या संघासाठी उमेश. उत्कृष्टाचा चेंडू, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु बघता बघता एक धाव पळून पूर्ण आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल जयेशला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आकाश शिंदे. तिथं खेळू नका, बाजूला खेळा. पुन्हा एकदा सज्ज, सामना करेल तो आकाश. पंचांचा इशारा, वाईट चेंडू या ठिकाणी. निर्धाव चेंडू या ठिकाणी. उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी उमेशच्या माध्यमातून होताना. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकत नाहीये या ठिकाणी आकाशाला. निर्धाव 2 चेंडू या ठिकाणी उमेशने निर्धाव टाकलेले आहेत. सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी उमेशच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सलग त्याने 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आकाशला कुठल्याही प्रकारचे चेंडू या ठिकाणी समजू शकत नाहीये. आणि थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदल करताना उत्कृष्ट असा चेंडू, तितकंच या ठिकाणी पळून बघता बघता एक धाव पळून पूर्ण. एक धावेवरती समाधान मानावं लागेल आकाश याला. जयेश पुन्हा एकदा सज्ज. उत्कृष्ट असा चेंडू, बॅटेची कडा, गडी होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल बळाभाऊ दामनकर. बत्तीस धावा.
आपल्या संघासाठी वैयक्तिक असं दुसऱ्या संघासाठी असं 5वं षटक घेऊन आलेला आहे तो विक्की. त्याचा सामना करेल तो आकाश. पुन्हा एकदा युद्धाला या ठिकाणी क्रिकेटच्या सुरुवात. उत्कृष्टाचा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही आकाशला या ठिकाणी. संघाची धावसंख्या झालेली ती 32 धावा. पुन्हा एकदा विक्की सज्ज. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. त्याचा सामना करेल तो आकाश. थोडस क्षेत्ररक्षणात या ठिकाणी बदल करताना सुंदरस गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी विक्कीच्या माध्यमातून. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू बघता बघता जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी, निर्धाव चेंडू. खूप सुंदर असं या ठिकाणी गोलंदाज विकी आज दाखवून देतोय, हम भी किसी से कम नहीं. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, मैदानात उठलेला अग्नीच्या ज्वाळा बाहेर फेकून दिलाय तो तोफेचा गोळा. 6 रन. षटकार. शतक या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उर्से. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं दुसऱ्या संघासाठी असं 6वं षटक घेऊन आलाय तो उमेश कदम. रामदासजी आठवले साहेब यांच्या
वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं खेळाडूंचं संघर्ष चषक 2024 तर्फे हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. उमेश पुन्हा एकदा सज्ज, सामना करेल तो बाळाभाऊ दामनकर. बघूया आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी आणि सुंदर असा झेल, गडी होईल बाद. सामाजिक कार्यकर्ते अमित भाऊ भोसले यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मयूर भिल्लारे. गोलंदाजीच्या मार्कवरती असेल ते उमेश कदम. क्षेत्ररक्षणात थोडासा उमेश बदल करताना आपल्या संघासाठी या ठिकाणी खूप देखणं असं आयोजन संघर्ष चषक 2024 तर्फे या ठिकाणी उत्कृष्ट असा चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही. पंचांचा इशारा मात्र असेल तो वाईट बॉल. पुन्हा एकदा उमेश सज्ज, उत्कृष्ट असा चेंडू, तितकंच चेंडूला या ठिकाणी मानवंदना दिली आहे. बघता बघता एक धाव पळून पूर्ण, एक धाववरती समाधान मानावं लागेल. फलंदाजीच्या मार्कवरती दाखल असेल तो आकाश शिंदे. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही. पंचांचा इशारा मात्र वाईड बॉल. या ठिकाणी पंचांवर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी दबाव टाकायचा नाहीये. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रिकेटच्या युद्धाला सुरुवात होत असताना संघर्ष नाटक, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, अश्रूंची ओहटी, अभेद्य फेदणारी गृहरचना, चांगली कर्तबगारपणाचा झेंडा मिरवणारा आखाडा, संघर्ष चषक 2024. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी उमेश यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झालेली ती
59 धावा. उत्कृष्ट असा चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. सुंदर असा झेल, गडी होईल बाद. आतमध्ये दाखल होईल हर्ष आंबेकर, अक्षय आंबेकर. एक देखणं आयोजन या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना संघर्ष चषक 2024च्या माध्यमातून आयोजक कमलशील दादा आनंद मस्के, लोणावळा शहर RPI अध्यक्ष, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. पुन्हा एकदा उमेश या ठिकाणी सज्ज असेल. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू या ठिकाणी बघता बघता पळून एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ती देखील पूर्ण. 2 धावेवरती समाधान म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 61 धावा. विजयासाठी 62 धावेचे या ठिकाणी लक्ष्य असणारे
चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. दोन या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबा घेत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सुमित पवार आणि राकेश. तर दोन पंच या ठिकाणी उत्कृष्ट सर लाभलेले ते कुशल गायकवाड तसेच वसंत शिनकर उर्फ डिंगडॉंग. स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध क्षेत्रातील कला क्रीडा व्यापार या ठिकाणी क्षेत्रातील विशेष मान्यवर खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सामन्याला ठिकाणी सुरुवात करायची लवकरात लवकर. सामन्याला ठिकाणी सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलं ते दिनेश मालपुडे. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो दिनेश. त्याचा सामना करेल तो सुमित. सामन्याला ठिकाणी सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू. चेंडूचा घेतलेला खरपूर समाचार. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी आणि उत्कृष्ट या ठिकाणी झेल टिपलेला आहे समीर याच्या माध्यमातून. गडी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. गडी म्हटली तर सुमितची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल समित ढगे. नवीन फलंदाज दाखल होईल सुमित ढगे. आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा चेंडू. चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. बघता बघता पळून एक धाव भरून पूर्ण. पुणे यांच्याकडून गोलंदाजीचा मारा करत तो दिनेश. तर त्याचा सामना करेल तो राकेश. पुन्हा एकदा क्रिकेटच्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात होत असताना उत्कृष्ट असा चेंडू. परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आपणास पाहावयास मिळणार आहेत. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचं समजू शकला नाही. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू. दिनेश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडूचा घेतलेला खरपूर समाचार. चेंडू जाईल सीमारेषे पार, चौका. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी दिनेश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असे गोलंदाजीचं प्रदर्शन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 धावा. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो सोमा. दोनही तगडे ताकदवार संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये असताना जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे त्याला पुन्हा एकदा संधी असणार आहे, परंतु जो संघ या ठिकाणी पराभूत होणार आहे त्या संघाला मात्र या ठिकाणी घरचा रस्ता परतावा लागणार आहे. उत्कृष्ट असा चेंडू, एक धाव पळून पूर्ण 1 धाववरती समाधान मानावं लागेल. लोणावळा शहर आरपीआय अध्यक्ष कमलशील दादा मस्के यांच्या अथक प्रयत्नातून चालू असलेली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा संघर्ष चषक 2024. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे. गडी होईल बाद. धक्का क्रमांक 2. शुभमला या ठिकाणी आपल्या संघ या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे. या ठिकाणी संधी मिळालेली आहे. संधीचं या ठिकाणी सोनं करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया आपल्या संघासाठी शुभ काम करतोय का तो शुभम. उत्कृष्ट असा चेंडू, तितकंच सुंदर असा या ठिकाणी देखना फटका. बघता बघता पळून 1 धाव पळून पूर्ण. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. सुंदर असा या ठिकाणी
संघाची धावसंख्या झालेली ती 8 धावा, 2 गडी बाद. उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये. उत्कृष्ट असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. पंचांचा इशारा. शुभम आपल्या संघासाठी शुभ काम करतोय का? उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी फक्त दिशा दिलेली आहे आणि बघता बघता पळून 1 धाव पूर्ण. 1 धाववरती मस्त समाधान मानावं लागेल शुभम याला. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, तितकं थोडस खराब असं क्षेत्ररक्षण. बघता बघता पळून 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि या ठिकाणी संधी मिळलेली. पुन्हा एकदा बघूया संधीचं सोनं करतोय का राकेश. संघाची धावसंख्या झालेली ती 11 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज. कमलशील मस्के यांनी आयोजित केलेली संघर्ष नायक चषक वाईटचा निर्णय अंपायरचा. बघूया काय करतायत. सुनील दाबणे येथे उपस्थित, त्यांचे स्वागत. अशोक सरवते, गणेशजी गायकवाड यांचे स्वागत. आनंद मस्के येथे उपस्थित आहेत. खूप सरळ शॉट मारलेला आहे. बघूया काय करतायत. सुंदर. बघूयात काय निर्णय मिळतोय. खूबसूरत फील्डिंग का नजारा यहाँ पर. देखते हैं क्या डिसीजन देते अंपायर. क्या निर्णय अंपायर आपका यहाँ पे. 2 रन. बेहतरीन निर्णय यहाँ पे अंपायर का. बहुत ही अच्छी क्रिकेट यहाँ पे चालू है. लोनावाला मारा है यहाँ पे स्ट्रेट डाउन द ग्राउंड. देखते हैं फील्डर कितने रन देंगे. 1 रन दिया है. देखते अच्छी क्रिकेट यहाँ पे फील्डिंग द्वारा. नायरा 11 बैटिंग कर रहे हैं यहाँ पे. जबरदस्त बैटिंग करते हैं दोनों फलंदाज.
मारा है ऊपर से, देखेंगे क्या होता है। देखते रह जाओगे, छक्का गया यहाँ पे। सचिन देसाई यहाँ पे उपस्थित है। संघाची धावसंख्या जाऊन दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 21 धावा. 18 चेंडूमध्ये अजूनही 41 धावेंचं आव्हान असेल नायरा 11 वराळे या संघाला. आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती बघूया आता कोणाला गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलं जातंय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 उंच पुरे तगडे ताकदवार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावा घेत असताना शुभम, सुमित, शुभम, राकेश आपल्या संघासाठी वैयक्तिक असं आपल्या संघासाठी वैयक्तिक असं चौथं वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी असं चौथं षटक घेऊन आलेलं तर सोमा दौंड बघूया आपल्या संघासाठी साजेशी अशी कामगिरी करतोय का. त्याचा सामना करेल तो राकेश. युद्धाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात. युद्ध युद्ध आणि हे क्रिकेटचं युद्ध. उत्कृष्ट असा चेंडू, तितकाच देखणा असा फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो षटकार. एकदा सज्ज. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडूला दिशा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. बघता बघता पळून एक धाव पळून पूर्ण. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सोमय यांच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी कमलशील दादा मस्के लोणावळा शहर आरपी अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नातून चालू असणारी संघर्ष चषक 2024 स्पर्धा टेनिस बॉलची भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषे पार. माध्यमातून होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी नेते यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. पुन्हा एकदा या ठिकाणी सोमा सज्ज असेल, त्याचा सामना करेल तो राकेश. 2 उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, मैदानात उठलेल्या अग्नीच्या ज्वाळा बाहेर फेकून दिलाय तो तोफेचा गोळा. 6 रन षटकार.
स्पर्धेच्या माध्यमातून खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असताना मोठमोठे या ठिकाणी फलंदाज गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. काल नाजिम गुल्ली यासारखे बलाढ्य या ठिकाणी मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आले होते. त्याचप्रमाणे आज उद्या या ठिकाणी देखील मोठे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले ते जयेश सईद याला. बघूया आपल्या संघासाठी जयेश या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. काही चंग त्याने केलेला आहे, काही निश्चय त्याने केलेला आहे. पुन्हा एकदा शुभम सज्ज. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू कुठल्याही प्रकारचा समजू शकला नाहीये शुभमला या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी जयेश यांच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी बलाढ्य उद्या देखील मोठे तुम्हाला तगडे ताकदवर संघ या ठिकाणी दिसणार आहे. कोराई ट्रॅकर्स, कुरवंडे, 11 हनुमान, त्याचप्रमाणे CCL, तळेगाव ट्रॅकर्स या ठिकाणी बलाढ्य संघ या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी असं 5वं षटक घेऊन आलेला आहे. त्याचा सामना करेल तो राकेश. या ठिकाणी मात्र क्रिकेटचं युद्ध या ठिकाणी मित्रांनो. पुन्हा एकदा राकेश. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू जाईल बघता बघता यापुढील होणारा सामना स्पार्टन 11 यांच्या विरोधामध्ये असणारा संघ यांच्या विरोधामध्ये असणारा संघ निर्धाव चेंडू जयेश याच्या खूप देखणं आयोजन या ठिकाणी स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पुन्हा एकदा जयेश सज्ज. यापुढील होणारा सामना D11 कोटेश्वरवाडी श्यामभाऊ दाभाडे लोणावळा या ठिकाणी संघाचे संघनायक जे कोणी असणार आहेत त्यांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय. जे सज्ज असेल. संघाची धावसंख्या झालेली ती 48 धावा. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू झालेली ती 5 ओव्हरच्या समाप्ती आहेत आणि 6 चेंडू मध्ये 13 धाव्यांचं या ठिकाणी आव्हान असणारे अजूनही नायरा 11 वराळे या संघाला. झालेली ती 49 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रभाकर ओवाळ यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. यापुढील होणारा सामना श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी यांच्या विरोधामध्ये असणारा संघ स्पार्टन 11 लोणावळा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 6 चेंडू 13 धाव्यांचं या ठिकाणी अजूनही आव्हान असणार आहे नायरा 11 वराळे या संघाला. या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्क
विजयाच्या दिशेने वाटचालीस नेतोय का मयूर, त्याचा सामना करेल राकेश शुभम या ठिकाणी 13 धावा. या ठिकाणी टॉस विजयी झालेला आहे तो श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव दाभाडे या ठिकाणी प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा मयूर सज्ज असेल, त्याचा सामना करेल तो राकेश. उत्कृष्ट असा चेंडू, आपल्या संघासाठी लहूला या ठिकाणी आमंत्रित केलेले. बघूया आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेतोय का लहू. 5 चेंडू आणि समीकरण असेल 13 धावा. गोलंदाजीच्या सज्ज असेल मयूर. बघूया आपल्या संघासाठी साजेशी अशी गोलंदाजी करतोय का, त्याचा सामना करेल तो लहू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा या ठिकाणी चेंडूने फक्त उंची घेतलेली क्षेत्र दोन चेंडू टाकले मित्रांनो. मयूर याने 2 विकेट घेतले. पदावरते कमलशील दादा मस्के सरवते. त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 चेंडू 13. सुंदर असा देखना फटका. या ठिकाणी सामन्याला सुरुवात. 3 चेंडू 9 धावा.
अजूनही 2 चेंडू आणि 8 धावे. मयूर मारा करेल तो मयूर संघासाठी शुभ असं काम करतोय का. 2 चेंडू यापुढील होणारा सामना श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी यांच्या विरोधामध्ये असणारा संघ स्पार्टन 11 लोणावळा. 1 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी.